सर्व विद्यार्थ्यांचे शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून आज आपण जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा 2025 यासाठी गणित विषयाचा जो पेपर आलेला होता त्या पेपरचं स्पष्टीकरण विद्यार्थ्यांना आपण आजच्या तासिकेत अभ्यासणार आहोत. चला विद्यार्थ्यांनो, गणित विषयातील पहिला जो प्रश्न होता, प्रश्न क्रमांक 41, हा प्रश्न मुलांना आता आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. या ठिकाणी पहा, 41वा प्रश्न विद्यार्थ्यांनो स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. तर 41व्या प्रश्नामध्ये या ठिकाणी 90चे मूळ अवयव कोणते आहेत हे उत्तर काढायचे मुलांनो. मूळ अवयव म्हणजे त्या ठिकाणी त्या संख्येची फोड झाली नाही पाहिजे. तर या ठिकाणी पहा, 9 गुणिले 10, 10ची फोड होते 2 गुणिले 5, 6ची फोड होते आणि या ठिकाणी 15ची देखील फोड होते. परंतु पर्याय नंबर सी मध्ये पहा, 2 गुणिले 3चा वर्ग गुणिले 5 हे या ठिकाणी 90चे मूळ अवयव योग्य आहेत. म्हणून पर्याय नंबर सी मध्ये या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांना आपल्याला दिसत आहे. चला विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आपण पाहूया. चला, पुढचा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 42वा प्रश्न मुलांना या ठिकाणी आहे. 42व्या प्रश्नामध्ये 4, 2, 0, 7 या सर्व अंकांपासून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्येतील तफावत काढायची. मुलांना तफावत म्हणजे फरक असतो. तर पाहता, या अंकांपासून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या, तर यातील सगळ्यात मोठा अंक 7 आहे. त्यावरून लहान 4, 2 आणि 0 ही मोठ्यात मोठी संख्या तयार झाली 7420. आणि लहानात लहान संख्या कोणती तयार होईल, तर या ठिकाणी 0 असल्यामुळे 0 पेक्षा मोठा 2 आधी घ्यायचा, नंतर 0, 4 आणि 7 ही संख्या लहानात लहान तयार झाली. यांच्यातील तफावत काढायची म्हणजेच वजाबाकी मुलांना आपण या ठिकाणी करणार आहोत. वजाबाकी करताना मुलांना या ठिकाणी 0 मधून 7 जात नाही म्हणून इकडून 1 उसना आणला. या ठिकाणी 10 झाले, इथे 1 उरला. 10तून 7 गेले, उरले 3. 1 मधून 4 जात नाही म्हणून इकडे 1 उसना घ्यायचा. 11 झाले, इथे 3 उरले. 11तून 4 गेले, मुलांना उरले 7. 3 मधून 0 गेला 3, 7तून 2 गेले 5, म्हणजेच 5273 हे उत्तर पर्याय नंबर सी मध्ये मुलांना आपल्याला दिसत आहे. 5373 हे उत्तर पर्याय नंबर सी मध्ये दिसत आहे. म्हणून 42व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर सी हे असणार आहे. विद्यार्थ्यांनो, यानंतर 43वा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर 43व्या प्रश्नामध्ये या ठिकाणी पहा, उदाहरण दिले 9432 भागिले 1.25 बरोबर 7545.6 आहे. म्हणजे या ठिकाणी भागाकाराचं उदाहरण दिलेलं आहे. त्यामध्ये दशांश चिन्हाची जागा बदलते, त्यानुसार उत्तर या मुलांना या ठिकाणी बदलत असतं. तर या ठिकाणी संख्या तीच आहे 9432, परंतु या ठिकाणी दशांश चिन्ह 9 आणि 4च्या मध्ये आलेलं आहे. त्यानंतर 1.25 होती, ती संख्या 12.5 झालेली आहे. आता या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काढण्यासाठी पहा मुलांनो, या ठिकाणी हे जे उत्तर जे आहे, येणारं उत्तर मुलांनो हे 7, 5, 4, 5 आणि 6 हेच उत्तर असणार आहे. परंतु या ठिकाणी दशांश चिन्ह कुठं असणार हे महत्त्वाचं आहे आणि दशांश चिन्ह हे डाव्या बाजूला जाणार आहे. आणि त्यामुळं या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर बी मध्ये आलेलं तुम्हाला दिसतंय. चला विद्यार्थ्यांनो, यानंतर 44वा प्रश्न. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी पेपरचं स्पष्टीकरण आपण पाहत असताना आपल्याला जास्त पुढच्याही पेपरचे आन्सर की पाठवायचे आहे, त्यामुळं आपण डायरेक्ट उत्तरं पाहत आहोत. या ठिकाणी 44वा प्रश्न पहा, या ठिकाणी हे सगळे दशांश अपूर्णांक दिलेले आहेत मुलांनो. या दशांश अपूर्णांकाची बेरीज करायची. दशांश अपूर्णांकाची बेरीज करत असताना या ठिकाणी दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह येईल अशा पद्धतीने हे सर्व अपूर्णांक, दशांश अपूर्णांक मुलांना आपल्याला मांडून घ्यायचे. विद्यार्थ्यांनो, मागील 4 दिवसापूर्वीच आपण याच प्रकारचे एक गणित आपल्या लाईव्ह तासिकेमध्ये देखील घेतलेलं होतं. अगदी त्याच पद्धतीचा प्रश्न विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आजच्या आज झालेल्या पेपरमध्ये देखील आलेला आहे. त्यावेळेसच तुम्हाला सांगितलं होतं की दशांश चिन्हाची बेरीज करत असताना दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह येईल अशा पद्धतीने या ठिकाणी या उदाहरणांची मांडणी करून घ्यायची. अशा पद्धतीने ही मांडणी झाली की त्यानंतर आता मुलांनो याची जेव्हा आपण बेरीज करू, पहा 1 तसाच, त्यानंतर हा 1 तसाच, नंतर 1 आणि 1 2, 2 आणि 1 3 होईल. त्यानंतर 1, 1 आणि 1 2, त्यानंतर दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह अगदी तसंच. बेरीज पहा 1, 2, 3, 4 आणि 5, त्यानंतर 1 आणि 1 2 आणि 1, 125.2311. या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांनो आपल्याला या ठिकाणी पर्याय नंबर
सी मध्ये दिसत आहे आणि म्हणून 44व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर सी हे असणार आहे. विद्यार्थ्यांना मागील 4 दिवसापूर्वीच याच प्रकारचा सेम प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेला होता. चला मुलांना यानंतर 45वा प्रश्न मुलांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. विद्यार्थ्यांनो बी कोड असणारी प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर बी कोडमध्ये प्रश्नपत्रिकेतील 45वा प्रश्न मुलांना या ठिकाणी आहे. भागाकाराच्या एका प्रश्नात जर भाजक 51 भाजक आहे, भागाकार 16 आहे आणि बाकी 27 आहे, तर भाज्य किती? तर विद्यार्थ्यांनो भागाकारच्या मध्ये आपण सूत्र शिकलेलो होतो की भाज्य बरोबर भाजक गुणुले भागाकार आणि अधिक बाकी. अगदी या सूत्राचा वापर करून मुलांना या प्रश्नाचं उत्तर आपण काढू शकतो. या ठिकाणी पहा, भाजक किती आहे 51 गुणुले भागाकार किती आहे, भागाकार आहे 16 आणि अधिक बाकी, बाकी किती आलेली त्या ठिकाणी, बाकी आलेली आहे 27. तर पहा 51 आणि 16 यांचा गुणाकार जर केला तर तो मुलांना 816 गुणाकार येईल अधिक 27 आणि 816 मध्ये 27 मिळवले 843 उत्तर येते आणि हे उत्तर पर्याय नंबर ए मध्ये दिसत आहे. म्हणून 45व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर ए हे असणार आहे. चला विद्यार्थ्यांनो यानंतर 46वा प्रश्न पहा. 46व्या प्रश्नातला या ठिकाणी आपण पाहत आहोत, पुढीलपैकी कोणती संख्या नेहमी मूळ संख्येचा अवयव असते? पहा, कोणती मूळ संख्या असली तर तिचा अवयव नेहमी 1 ही असते आणि म्हणून 46व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर ए हे आहे. विद्यार्थ्यांनो यानंतर 47वा प्रश्न पहा. 47व्या प्रश्नामध्ये या ठिकाणी हा जो दशांश अपूर्णांक दिलाय त्याला अपूर्णांकामध्ये रूपांतर या ठिकाणी करायचं आहे. तर पहा या ठिकाणी अपूर्णांक दशांश अपूर्णांक आहे 20.0925. तर या अपूर्णांकाचं सोपं रूप मुलांना आपल्याला करायचं आहे. तर सोपं रूप करण्यासाठी या ठिकाणी 20.0925 तर यातील दशांश चिन्ह काढून टाकायचा आणि दशांश चिन्ह काढून तयार झालेली संख्या आपण या ठिकाणी लिहिलेली आहे 2,925. छेदस्थानी 1 लिहायचा आणि दशांश चिन्हाच्या पुढे किती अंक होते, 4 अंक होते म्हणून 4 शून्य देऊन टाकायचे. तर या ठिकाणी जेव्हा आपण याला अतिसंक्षिप्त रूप देऊ, अतिसंक्षिप्त रूप दिल्यानंतर मुलांनो 25नी या दोघांनाही भाग जातोय. 25नी जेव्हा छेदाला भाग देऊ तेव्हा 25 चोक 100 आणि हे 2 शून्य तसेच आणि 25नी वरच्या अंकांना भाग द्यायचा 25 8 200. त्यानंतर 9ला भाग जात नाही म्हणून 25 शून्य 0, 25 त्रिक 75, त्यानंतर 25 साते 175 आणि म्हणून या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 8037 छेद 400. पर्याय नंबर सी हे या 47व्या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांना असणार आहे. चला विद्यार्थ्यांनो यानंतर 48वा प्रश्न मुलांना आपण या ठिकाणी पाहत आहोत. 48वा प्रश्न पहा. पदावली या घटकावर आधारित हा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांनो या ठिकाणी सर्वप्रथम ही जी रेघ मारलेला रेघेचा कंस ही क्रिया आपल्याला अगोदर करावी लागणार आहे आणि मग ही क्रिया 4 मधून 1 गेला उरले 3 आणि हे 5 वजा तसेच राहतील. 5 मधून 3 वजा करा, 5 मधून 3 गेले उरले 2, या ठिकाणी 2 उरतील. त्यानंतर हे 16 वजा आणि आधीचं जे आहे 8 वजा 18 वजा हा कंस या ठिकाणी आहे तसाच मुलांनो असणार आहे. त्यानंतर पहा ही कंसातील आतल्या कंसातील क्रिया अगोदर होईल म्हणून 8 वजा हा कंस अगदी तसाच येईल 18 वजा 14. पहा मग 8 वजा 18तून 14 गेले उरले 4, उत्तर आलेलं आहे 4 आणि म्हणून 48व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर सी हे मुलांना असणार आहे. चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या तासिकेतील 49व्या क्रमांकाचा प्रश्न मुलांना आपण पाहणार आहोत. गणित विषयातील हे प्रश्न मुलांना आता आपण या ठिकाणी समजून घेत आहोत. तर गणित विषयातील 49व्या क्रमांकाचा प्रश्न मुलांना या ठिकाणी पहा. 49व्या प्रश्नामध्ये या ठिकाणी अपूर्णांक दिलेले आहे आणि यांची बेरीज बरोबर दशांश संख्या. तर या ठिकाणी या अपूर्णांकाची बेरीज करण्यासाठी सगळ्यात सोपी पद्धत पहा. या ठिकाणी छेद 10 100 1000 आणि या ठिकाणी 10 लक्ष म्हणजे 10च्या घातातील छेद आहेत म्हणून यांची बेरीज करण्यापूर्वीच आपण या सर्व अंकांचं रूपांतर दशांश अपूर्णांकात करून घ्यायचा. पहिला 3 हा 3 तसाच राहील. त्यानंतर 3/100 याचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर 0.03 असं होईल. त्यानंतर पुढचा जो अपूर्णांक आहे 3/1000 याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर 0.003
असं होईल. आणि पुढचा शेवटचा जो आहे त्याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर 0 या ठिकाणी 5 शून्य, या ठिकाणी जे शून्य आहेत ते शून्य देऊन घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 आणि हा 3 म्हणजे दशांश चिन्हाच्या पुढे 6 अंक झालेले आहेत. आणि यांची जर बेरीज आपण केली तर ती बेरीज पहा, 3 0 0 3, हे 3 तसेच, 0 तसेच, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह तसंच आणि 3. आणि म्हणजेच पर्याय नंबर बीमध्ये ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांना आपल्याला दिसत आहे. म्हणून 49व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर बी हे असणार आहे. त्यानंतर 50व्या क्रमांकाचा प्रश्न मुलांना या ठिकाणी आता आपण पाहणार आहोत. 50वा प्रश्न, प्रत्येकी 300 ml च्या 17 पाण्याच्या बाटल्या आणि प्रत्येकी 130 ml च्या ज्यूसच्या 30 बाटल्या एका जगमध्ये रिकाम्या केल्या, जगमध्ये एकूण किती लिटर द्रव होईल? म्हणजेच मुलांनो या ठिकाणी 300 ml च्या 17 बाटल्या आहेत, यापासून किती पाणी तयार होईल? तर त्या ठिकाणी 300 ml आणि 17 यांचा गुणाकार करावा लागेल. तर तो गुणाकार येईल 17 त्रिक 51 आणि हे 2 शून्य तसेच, म्हणजेच 5100 मिलीलिटर. त्यानंतर 130 गुणिले 30 यांचा गुणाकार करायचा, तो येईल 3900 मिलीलिटर. पहा आता दोन्ही मिळून किती पाणी तयार होतं आहे? मग दोन्ही मिळून बेरीज करून घ्यायची. 0 0 9 1 10, हातचा आला 1, 5 1 6, 6 आणि 3 9, 9000 ml. 9000 ml म्हणजेच 9 लिटर द्रव मुलांना तयार होणार आहे. आणि याचं उत्तर पर्याय नंबर बी मध्ये आपल्याला दिसत आहे. चला विद्यार्थ्यांनो, यानंतर 51वा प्रश्न मुलांना आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत. 51 क्रमांकाचा जो प्रश्न आहे तो प्रश्न मुलांना आता आपण या ठिकाणी पाहूया. 51 प्रश्न पहा, शाब्दिक उदाहरण आहे. सुरेश त्याच्या काकांना भेटायला सकाळी 9 वाजता घरातून बाहेर पडला. पहा मुलांना, हे उदाहरण आपण समजून घेऊया. सुरेश त्याच्या काकांना भेटायला सकाळी 9 वाजता घरातून बाहेर पडला. तो 10 मिनिट चालत गेला, 1 तास 5 मिनिटे बसमधून गेला आणि शेवटी 15 मिनिटे चालत काकाच्या घरी पोहोचला. तो त्यांच्या घरी 3 तास 20 मिनिट थांबला आणि संध्याकाळी 3 वाजून 30 वाजता घरी परतला. तर परतीच्या प्रवासात त्याला किती वेळ लागला? पहा मुलांनो, या प्रकारचे उदाहरण आहे. हे उदाहरण सोडत असताना लक्षात घ्या तुम्ही, त्या ठिकाणी त्याला लागलेला जो वेळ आहे तो वेळ आपण या ठिकाणी सर्व वेळ कॅल्क्युलेट करायचा आहे. सकाळी पहा, काकांना भेटायला 9 वाजता घरातून पडलेला आहे, तो 10 मिनिट चालत गेला. त्यानंतर 1 तास 5 मिनिट तो त्या ठिकाणी चाललेला आहे. त्यानंतर 15 मिनिटं त्या ठिकाणी तो काकांच्या घरी चालत पोहोचला. म्हणजे ही सर्व जी वेळ आहे, ही सर्व वेळ किती वेळ झाला या ठिकाणी? हा जर वेळ कॅल्क्युलेट केला म्हणजेच कोणता वेळ? तर या ठिकाणी हे 10 मिनिट, 1 तास 5 मिनिट आणि हे 15 मिनिट, हे तिन्ही वेळ कॅल्क्युलेट केले तर ती वेळ होईल या ठिकाणी 1 तास 30 मिनिट त्याचा तो वेळ गेलेला आहे मुलांनो. त्यानंतर 1 तास 30 वेळ गेल्यानंतर त्या ठिकाणी काय सांगितलं आहे? तो 3 तास 20 मिनिट तिथं थांबला. म्हणजे 3 तास 20 मिनिट हे पण त्यात धरायचे आणि त्यांची जर बेरीज केली तर उत्तर येतं आहे 4 तास 50 मिनिट. 4 तास 50 मिनिट हा वेळ त्याचा प्रवासाचा वेळ आणि त्या ठिकाणी घरी बसल्याचा वेळ आहे. त्यानंतर तो 6:30 वाजता त्या ठिकाणी थांबला आणि संध्याकाळी 3:30 वाजता या ठिकाणी तो घरी परतलेला आहे. तर त्या ठिकाणी पहा आता या ठिकाणी 9 ते 3:30 पर्यंतचा जो वेळ आहे मुलांनो, कारण तो सकाळी 9 वाजता निघाला होता, 9 वाजल्यापासून तर 3:30चा वेळ हा जर आपण मोजला तर हा वेळ होतोय 6 तास 30 मिनिटांचा वेळ होतोय. आणि या 6 तास 30 मिनिटांमधून त्या ठिकाणी तो 4.5 तास त्या ठिकाणी त्याचा जाण्याचा वेळ आणि तिथं बसलेला वेळ, मग तो त्यातून वजा करायचा 4 तास 50 मिनिट. आणि ही वजाबाकी केली तर पहा 30मधून 50 मिनिट जात नाही, म्हणून इथून एक हातचा घेतला, इथं 5 तास राहतील आणि इकडे 60 मिनिटं आले, 60 आणि 30 90 मिनिट होतील. 90मधून 50 गेले उरले 40, 5मधून 4 गेला 1, म्हणजेच 1 तास 40 मिनिट हा वेळ त्याला परत यायला लागलेला आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांना आपल्याला पर्याय नंबर सी मध्ये दिसत आहे. आणि म्हणून 51व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर सी हे असणार आहे. चला मुलांना, यानंतर 52वा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया. तर 52व्या प्रश्नामध्ये 52 क्रमांकाचा प्रश्न पहा. एक दुकानदार 1 रुपयांच्या, पहा 52 क्रमांकाचा प्रश्न, एक दुकानदार
₹1च्या 5 चॉकलेट्स विकत घेतो आणि ₹1च्या 4 या दराने विकतो, तर एकूण ₹125 फायदा करून घेण्यासाठी तो किती चॉकलेट विकतो? पहा, या ठिकाणी लक्षात घ्या तुम्ही, या ठिकाणी ₹1च्या 5 चॉकलेट घेतो आणि त्या ठिकाणी ₹1च्या 4 चॉकलेट या दराने विकतो. मग या ठिकाणी 20 चॉकलेट जेव्हा हा दुकानदार विकतो त्यावेळेस त्याला ₹1 नफा होतो, परंतु त्याला नफा किती झाला पाहिजे? नफा झाला पाहिजे 125. मग 125 नफा होण्यासाठी 125 गुणुले 20 करायचं, कारण 20 चॉकलेट विकले त्याला ₹1चा नफा आहे. मग 125 नफा होण्यासाठी किती चॉकलेट विकले जातील, तर 20ने त्याला गुणायचं. हा गुणाकार पहा, या ठिकाणी गुणाकार हा शून्य तसाच, 125 जुने 250, तर 2500 चॉकलेट त्याला विकावे लागणार आहेत. आणि याचं योग्य उत्तर पर्याय नंबर डी मध्ये मुलांना आपल्याला येत आहे. चला विद्यार्थ्यांनो, यानंतर 53व्या प्रश्नाचं स्पष्टीकरण आपण पुढील प्रमाणे पाहूया. पहा, 53वा क्रमांकाचा प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांनो तुम्हाला दिसत आहे. तर या प्रश्नात पहा, खालील आकृतीपैकी कोणाचं क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे आणि किती आहे ते ओळखायचे. पहा मुलांनो, या ठिकाणी पहिला जो आयत आहे याची लांबी 18 आहे आणि रुंदी 10 आहे. याचं जर क्षेत्रफळ काढलं तर क्षेत्रफळ किती येणार? 180 चौरस सेंटीमीटर. दुसऱ्या आकृती चौरसाची 14 सेमी बाजू आहे, मग याचं क्षेत्रफळ येईल 196 चौरस सेंटीमीटर. त्यानंतर पुढची आकृती आहे आयताची 16 आणि 12 ही त्यांची लांबी रुंदी, 16 आणि 12ची गुणाकार केला 192 चौरस सेंटीमीटर उत्तर येत आहे. त्यानंतर पुढची जी आयताची आकृती 17 सेमी लांबी 11 सेमी रुंदी यांचा जर गुणाकार केला तर 187 चौरस सेंटीमीटर हा गुणाकार येतोय. मग पहा, सर्वात जास्त क्षेत्रफळ कोणाचं आलेलं आहे, तर सर्वात जास्त क्षेत्रफळ बी या पर्यायातील चौरसचं आलेलं असून ते 196 आहे. मग याचं उत्तर कुठं दिसतंय, तर याचं उत्तर मुलांना आपल्याला खाली दिसतंय, पर्याय नंबर बी, चौकोन. बी क्रमांकाचा चौकोन, त्याचं क्षेत्रफळ आहे 196. चला, 53व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर बी आहे. यानंतर 50व्या क्रमांकाचा प्रश्न मुलांना आपण पाहणार आहोत. 50वा प्रश्न पहा, 33/40 मधून काय वजा केल्यावर 11/40 मिळेल. पहा, खूप सोप्या पद्धतीचा प्रश्न आहे. तर 33/40 ह्या अपूर्णांकातून आपला असा एक अपूर्णांक वजा करायचा की उत्तर आपल्याला 11/40 आलं पाहिजे. आणि मग पहा मुलांनो, या ठिकाणी जर आपण पाहिलं, या ठिकाणी हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न जर आपण या ठिकाणी पाहिला तर या ठिकाणी जी संख्या आहे ह्या चौकोनाच्या जागेवर जर आपण उत्तरातीलच संख्या जर या ठिकाणी लिहिली तर पहा काय होईल, 33/40 वजा 11/40 उत्तर येते 33 मधून छेद समान आहेत म्हणून वजा बाकी डायरेक्ट होईल. 11 मधून 22, 33 मधून 11 गेले, उत्तर आले 22. 22/40. आता पर्यायामध्ये 22/40 नाही उत्तर, परंतु या ठिकाणी जर याला अतिसंक्षिप्त रूप दिलं पहा, बे एक बे, बे एक बे, बे दोन्ही 4, बे दोन्ही 4 आणि बे 0 म्हणजे 11/20 हे उत्तर येते. आणि 11/20 हे उत्तर पर्याय नंबर ए मध्ये मुलांना आपल्याला दिसत आहे. तर 54व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर ए हे मुलांना असणार आहे. चला विद्यार्थ्यांनी, यानंतर 55व्या क्रमांकाचा प्रश्न आपण मुलांना पाहत आहोत. 55व्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येईल ते मुलांना आता आपण या ठिकाणी पाहूया. 55 क्रमांकाच्या प्रश्नामध्ये पहा, या ठिकाणी सांगितलेली एका चौरसाकार बागेची बाजू 50 मीटर आहे. बागेच्या आतल्या बाजूला चहूकडे 2.5 मीटरचा रुंद रस्ता आहे. या रस्त्याचं सपाटीकरण करण्यासाठी ₹10 प्रति चौरस मीटर दराने एकूण खर्च किती येईल. पहा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी तुम्हाला या गणिताची कन्सेप्ट समजून सांगतो. पहा, बागेचा आकार काय आहे, चौरस आकार, मग चौरस हा आकार तिचा झाला. त्यानंतर बागेची बाजू 50 मीटर आहे. बागेच्या आतल्या बाजूने, बागेची जी आतली बाजू आहे ह्या आतल्या बाजूने या ठिकाणी काय करायचं आहे, 25 मीटर रुंद, 25 नाही 2.5 मीटर रुंद असणारा हा रस्ता या ठिकाणी तयार करायचा आहे. आणि रस्त्याचं सपाटीकरण करण्यासाठी याचा खर्च किती आहे, ₹10 प्रति चौरस मीटर प्रमाणे खर्च आहे. मग मुलांना आपल्याला काय करावं लागणार आहे, हा जो मधला हा भाग आहे या भागाचं क्षेत्रफळ काढावं लागणार आहे. आणि या भागाचं क्षेत्रफळ आलं की त्या भागाला ₹10ने गुणायचं आहे. मग पहा, आता याचं उत्तर कसं निघेल, तर आता या ठिकाणी आपण समजून घेऊया. या ठिकाणी बाहेरचा जो चौरस आहे 50 मीटर लांब बाजू असणारा,
त्याचं क्षेत्रफळ किती येईल 50 गुणिले 50 2500 त्याचं क्षेत्रफळ आलं. त्यानंतर आतला हा जो चौरस आहे आतल्या चौरसाची बाजू पहा वरती 2.5 सोडली खाली 2.5 सोडली म्हणजे ही ती झाली बाजू झाली 45. मग 45 गुणिले 45 जर आपण केलं तर उत्तर किती येतंय पहा 45 आणि 45चा गुणाकार करून पाहायचा आहे मुलांना. या ठिकाणी मी 45 आणि 45चा गुणाकार केला तर उत्तर येतंय 2025. तर 2025 हे आतल्या याचं आलं आणि यांची जर आपण वजाबाकी केली तर ती वजाबाकी मुलांना आपण या ठिकाणी करून पाहणार आहोत. तर पहा या ठिकाणी 2500 मधून 2025 वजा करायची. त्या ठिकाणी वजाबाकी आली 475 चौरस मीटर ही रस्त्याची ही आली. मग याचा खर्च किती गुणुले 10 रुपये प्रति चौरस मीटर खर्च आहे म्हणून याला 10 ने गुणायचं आणि याला 10 ने गुणलं उत्तर आलं 4750 रुपये हा खर्च त्या ठिकाणी येणार आहे आणि हे उत्तर पर्याय नंबर बी मध्ये दिसत आहे. अशा पद्धतीने 55व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर बी हे आलेलं आहे. चला विद्यार्थ्यांनी यानंतर 56व्या क्रमांकाचा प्रश्न पहा. या ठिकाणी एक पदावली दिलेली आहे आणि अपूर्णांकाची पदावली आहे आणि मुलांना या ठिकाणी ह्या पदावली सर्व छेद समान आहेत त्यामुळं या ठिकाणी ही पदावली सोपी आहे. पहा 5/22 अधिक 7/22 5 छेद समान आहेत मग 7 आणि 5 12 12/22. त्यानंतर पुढे पहा वजा वजा 3/22 अधिक 9/22 वजा 1/22. 12 मधून 3 वजा होत आहेत 9/22 उत्तर आलेलं आहे अधिक 9/22 वजा 1/22. आता 9 आणि 9 मिळून होत आहेत 18/22. पहा मुलांनो 18/22 वजा 1/22 18तून 1 गेला उरला 17/22 हे उत्तर आलेलं आहे आणि हे उत्तर मुलांनो 17/22 हे उत्तर मुलांना आपल्याला पर्याय नंबर बी मध्ये दिसत आहे. चला यानंतर 57व्या क्रमांकाचा प्रश्न मुलांना आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर 57व्या क्रमांकाचा प्रश्न पहा. टिनूने एक स्कूटर 55,000 रुपयांना खरेदी केले. तिने त्याच्या दुरुस्तीसाठी 3,400 रुपये खर्च केला. म्हणजे पहा 55,000 ही स्कूटरची खरेदी किंमत झाली. तिला जो खर्च झाला 3,400 रुपये हा पण खरेदी किमतीमध्येच धरावा लागणार आहे. आणि मग तिला ती स्कूटर कितीला पडली एकूण तर एकूण स्कूटर पडली 5 आणि 3 8 58,400 रुपयाला स्कूटर तिला विकत पडली आणि ती विकताना कितीला विकली 56,030 रुपयाला. मग फायदा झाला तोटा निश्चित या ठिकाणी तिला तोटा झालेला आहे. आणि मग हा तोटा किती झाला तर 58,400 याच्यामधून आपल्याला 56,030 हे वजा करावे लागणार आहेत. पहा वजाबाकी पहा 10तून या ठिकाणी 3 गेले 10तून 3 गेले उरले 7 3तून 0 गेला 3 8तून 6 गेले 2 2,370 रुपये तोटा त्या ठिकाणी तिला झालेला आहे आणि हे उत्तर पर्याय नंबर बी मध्ये आपल्याला दिसत आहे. चला विद्यार्थ्यांनो यानंतर 58व्या क्रमांकाचा प्रश्न मुलांना आपण या ठिकाणी पाहत आहोत. पहा 58वा प्रश्न मुलांनो या ठिकाणी घड्याळात संध्याकाळचे 6 वाजताना तास व मिनिट या काट्यांमध्ये कोणता कोण होईल. विद्यार्थ्यांनो मागील 2 दिवसापूर्वीच हाच सेम प्रश्न आपण आपल्या लाईव्ह तासिकेत घेतलेला होता आणि तोच प्रश्न आपल्याला या ठिकाणी परीक्षेला देखील आलेला आहे. पहा घड्याळाचे जेव्हा 6 वाजतात तेव्हा तास काटा हा खाली 6 वर असतो आणि मिनिट काटा 12 वर असतो. म्हणजे सरळ रेषेत दोन्ही काटे आलेले असतात. मग हा कोण कोणता असतो तर हा कोण असतो सरळ कोण 180 अंश मापाचा आणि म्हणून 58व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर डी हे उत्तर मुलांना या ठिकाणी असणार आहे. चला यानंतर 59व्या क्रमांकाचा प्रश्न मुलांना या ठिकाणी पाहत आहोत. आलेख या घटकावरील हा प्रश्न पहा. PQRS यांनी सोडवलेल्या प्रश्नांची संख्या स्तंभालेखाच्या माध्यमातून दाखवलेली आहेत. विद्यार्थ्यांनो PQR म्हणजे P नावाचा एक विद्यार्थी Q नावाचा एक विद्यार्थी R नावाचा आणि S नावाचा विद्यार्थी. तर या स्तंभालेखाच्या आधारे पहा प्रश्न खालच्या बाजूला लिहिलेला आहे. खालचा प्रश्न आपण वाचून घेऊया. स्तंभालेखाच्या आधारे हे शोधा की Q आणि R ने मिळून सोडवलेल्या प्रश्नांची संख्या. पाहता Q आणि R ने मिळून किती प्रश्न सोडवले पहा Q ने सोडवलेले आहेत 6 प्रश्न त्यानंतर R ने सोडवलेले आहेत 10 प्रश्न मिळून किती प्रश्न झाले 16 प्रश्न झाले. त्यानंतर प्रश्न P आणि S ने P चे प्रश्न किती आहेत P चे प्रश्न आहेत मुलांना 4 आणि S चे प्रश्न आहेत 8 8 आणि 4 12. तर पहा यांनी सोडवलेल्या प्रश्नांची संख्या कितीने जास्त आहे मग 16 वजा 12 या ठिकाणी करायचे आणि ती आलेली 4 ने जास्त आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर ए मध्ये मुलांना आपल्याला दिसत आहे. तर 59व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर ए हे आलेलं आहे. चला मुलांना यानंतर 60व्या क्रमांकाचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया. 60व्या क्रमांकाचा प्रश्न पहा. सायकलच्या चाकात एकूण 24 तारा आहेत. 2 लगतच्या तारांमधील कोण आहे. पहा सायकलला 24 तारा आहेत
आणि सायकलचं चाक मुलांनो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं हे वर्तुळाकार असतं आणि वर्तुळातील सर्व कोनांच्या मापाची बेरीज 360 अंश असते हे आपण शिकलेलो आहोत. आता या ठिकाणी 24 तारा आहेत. अशा पद्धतीच्या किती तारा आहेत मुलांनो? 24 तारा आहेत. या ठिकाणी मी काढलेल्या तारा त्या 24 नसतील, परंतु या पद्धतीने त्या 24 तारा आहेत. मग 2 तारातलं अंतर काढायचे. मग काय करायचं? एकूण माप आहे 360, तर 360ला 24ने भाग द्यायचा. पहा, 12 दुनी 24, 12 त्रिक 36, 0. त्यानंतर बेक बे, बेक बे, बेपंचे 10. या ठिकाणी 15 उत्तर आलेलं आहे. म्हणजे 2 तारामधील कोण 15 अंशाचा असणार असल्यामुळे पर्याय नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो, आज जो 18 जानेवारी 2025 रोजी जो गणित विषयाचा पेपर झालेला आहे, या पेपरचं स्पष्टीकरणला सर्वात प्रथम आपण आपल्या ग्रुपवर पाहिलेलं आहे. चला विद्यार्थ्यांनंतर भाषा विषयातील पेपरचं स्पष्टीकरण देखील आपण पाहणार आहोत.